अक्षया, एक विचारू का? समीरने अचानक विचारलं. हां, विचार ना, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. आज अचानक तयार कशी झालीस माझ्यासोबत डिनरला यायला? का यायला नको होतं का? यार, असं काय बोलत असतेस तू? मला खरंच आश्चर्य वाटतंय. म्हणजे कालपर्यंत अगदी द्वेष करत होतीस माझा आणि मग अचानक बदललीस. खरंच वाटत नाहीये मी तुझ्यासोबत डिनरला आलोय. मला तर हे सारं स्वप्नवत वाटतंय. समीर, मी बदलले वगैरे काही नाहीये. हां, बदलेल माझी ज्योती. मी जास्त बाबांच्यासाठी थोडा प्रामाणिक प्रयत्न करते तुला समजून घेण्याचा. एक संधी, एकच. हा, आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री देखील करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 39. सिग्नल सुटल्यावर त्यांचा रस्ता आपोआपच वेगळा झाला आणि अर्जुन त्याच्या घरी गेला. समीर आणि अक्षया मात्र डिनरसाठी एका हॉटेलमध्ये निघून गेले असावेत. फक्त बाबांच्यासाठी या नात्याला संधी द्यायची म्हणून तिच्या परीने अक्षया प्रयत्न करत होती. चेहऱ्यावर उसनी खुशी आणून त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती. काहीच वेळात ते हॉटेलमध्ये पोहोचले. आत हॉटेलमध्ये येताच समीरने तिला बसायला खुर्ची ओढून दिली. अक्षया, तू बस, मी जस्ट आलोच, तिला म्हणत तो वॉशरूम मध्ये निघून गेला आणि ती मेनू कार्ड पाहू लागली. काहीच वेळात तो माघारी आला. मग काय घ्यायचं डिनरला? तुला काय आवडतं? मला तर काहीच माहित नाहीये, बोल ना, आज तू म्हणशील ते, समीर म्हणत होता. बिर्याणी कशी राहील? हो शुअर, काहीच हरकत नाही, पण त्याआधी स्टार्टरमध्ये मंचुरियन मागवू का? हो चालेल. आणि जेवणानंतर आईस्क्रीम कसं राहील? अरे आईस्क्रीम कशाला, असू दे ग, आज मी जाम खुश आहे. आज पहिल्यांदा कोणीतरी स्वतःहून माझ्यासोबत डिनरला यायला तयार झालंय, सो आईस्क्रीम तर झालंच पाहिजे. एक्सक्यूज मी, म्हणत त्याने वेटरला आवाज दिला. आधी स्टार्टरमध्ये मंचुरियन, नंतर पनीर आणि नंतर बिर्याणी पाठवा. आणि एंडला आईस्क्रीम सुद्धा. हा अक्षया, तुला कोणता फ्लेवर आवडतो? मला पिस्ता. ओके, मलाही पिस्ता, ती म्हणाली. तसं त्याने सेम फ्लेवर मागवला आणि त्याने वेटरला ऑर्डर देऊन टाकली. तो आज तिचं सगळं ऐकत होता आणि खरंच खूप खुश सुद्धा दिसत होता. वेटरला ऑर्डर देऊन झाली आणि वेटर निघून गेला. त्याची मात्र नजर इकडे तिकडे फिरून येऊन तिच्यावरच येत होती. ती मात्र कसल्याशा विचारात हरवलेली. अक्षया मात्र आजूबाजूच्या लोकांकडे दुर्लक्ष करत हॉटेलमध्ये असलेले वर लटकवलेले सुंदर लॅम्प पाहत राहिलेली. तिच्या डोक्यात विचार चालू होता. समीर तिच्यासाठी खूप काही करताना दिसत तर होता, पण तिच्या हृदयात त्याच्याबद्दल कोणताच विशेष भाव नव्हता. अक्षया, एक विचारू का? समीरने अचानक विचारलं. हां विचार ना, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. आज अचानक तयार कशी झालीस माझ्यासोबत डिनरला यायला? का यायला नको होतं का? यार, असं काय बोलत असतेस तू? मला खरंच आश्चर्य वाटतंय. म्हणजे कालपर्यंत अगदी द्वेष करत होतीस माझा आणि मग अचानक बदललीस. खरंच वाटत नाहीये मी तुझ्यासोबत डिनरला आलोय. मला तर हे सारं स्वप्नवत वाटतंय. समीर, मी बदलले वगैरे काही नाहीये. हा, बदलेल माझी ज्योती. मी जस्ट बाबांच्यासाठी थोडा प्रामाणिक प्रयत्न करते तुला समजून घेण्याचा. एक संधी, हा, एकच. हा, यात मला कधीही असं वाटलं की तू काही चुकीचा वागत आहेस किंवा तुझ्या काही गोष्टी नाही पटत आहेत तर मला नाही माहीत काय करेन. आणि मी अशीच आहे. हा, समोर समोर गोड वागणं मला जमत नाही. ओ, असं आहे का? म्हणजे मी तुझ्यासाठी जे एफर्ट्स घेतोय ते काहीच महत्वाचे नाही आहेत तर? ए अक्षया, प्लीज यार, असं बोलू नकोस, मला खूप वाईट वाटतंय. याचा अर्थ तुला कधीच काही वाटणार नाहीये का माझ्याबद्दल? समीर, मी प्रयत्न करते आहे, पण मला थोडा वेळ लागतोय. प्लीज समजून घे. मी ट्राय करते आहे खरंच. ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड. तुला हवा तेवढा वेळ घे, मी तुझी वाट पाहीन. थँक्स. ॲक्च्युली मला आता तुझ्याकडून हेच अपेक्षित आहे समीर. काय ग, असं तर नाही ना? तुला दुसरंच कोणी आवडतंय?
आपल्याला कोणी नुसतं आवडत असून उपयोग नसतो समीर. त्या समोरच्या व्यक्तीलाही आपण आवडायला हवं. माझं तुझ्यासारखं नाहीये की जबरदस्तीने त्याच्या आयुष्यात जाईन. आधी तर समोरच्या व्यक्तीकडून योग्य तो प्रतिसाद यायला हवा, तरच आपण पुढं जाऊ शकतो. थोडक्यात काय, एकमेकांबद्दल वाटणारी ती भावना दोन्ही बाजूंनी असायला हवी, हो ना? यू आर राईट. पण मला कळेल का हे कोणाबद्दल होतं? जनरली बोलते मी डफर. ओ गॉड, क्षणभरासाठी वाटलं खरंच तुला कोणी आवडते की काय. जीव घालवला होतास माझा तू. तो त्याच्या हृदयावर हात चोळत म्हणाला तसं तिला हसू आलं. ती अगदीच खळखळून हसलेली त्याच्या या कृतीवर आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या भावांवर. पहिल्यांदा त्याला असं वागताना पाहून तिला वेगळंच वाटलं. मगाशी हॉटेलवर आल्यावर तिला खुर्ची ओढून देणं, बाईकवरही त्याने एकदाही ब्रेक लावला नव्हता. अगदी सभ्यपणे तिला हॉटेलमध्ये येईपर्यंत प्रोटेक्ट करत आलेला तो, शिवाय तिच्या आवडीनिवडीचाही विचार करत होता. एवढ्यात स्टार्टर आलं. वेटर आधी त्याला सर्व करत होता तर त्याने आधी तिला सर्व करण्यास सांगितलं. त्यालाच पाहणारी अक्षया तिच्याच विचारात हरवलेली. हो, तसा बरा वागतोय हा गेल्या काही दिवसांपासून. बाबांच्या म्हणण्यानुसार मी त्याला खरंच आता समजून घ्यायचा प्रयत्न करते आहे तर जाणवते. हो, पण पहिल्या डिनर डेटमध्येच थोडाच कळून जाईल माणूस. पहिल्यांदा व्यक्ती छानच वागत असते कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन पाडायचं असतं. हा असाच कायम वागत राहील तर समजेल, कळेलच हळूहळू. तसंही तो प्रेम करतोय हे मात्र खरं. तरीही मला मात्र आतून ती वाली फिलिंग्स नाहीच येते त्याच्यासाठी. मला प्रेम भावना तेही समीरबद्दल खरंच वाटेल ना, का कदाचित होईल हळूहळू. लेट्स सी. कदाचित काही गोष्टी वेळेवर सोडून देणं चांगलं असतं. ती कधीतरी त्याला गोड स्मित देत प्लेटमध्ये आलेलं मंचुरियन खात होती, पण विचार काही तिचे थांबत नव्हते. दोघंही त्यांचं पहिलं डिनर एन्जॉय करण्यात बिझी होते. इकडं अर्जुन घरी आलेला. त्याला खरं तर खूप वाईट वाटत होतं. ठरवूनही तो त्या दोघांच्या विचारांपासून स्वतःला दूर ठेवू शकत नव्हता. त्याला प्रचंड अस्वस्थता वाटत होती. कोणाशी तरी बोलून घ्यावं वाटत होतं. एवढा त्याला दुर्वा आठवली. त्याने पटकन थरथरत्या हाताने खिशातून मोबाईल काढला आणि दुर्वाला कॉल लावला. दुर्वाला जाणारा कॉल रिंग होत होता. तिला उचलायला वेळ लागत असावा. पूर्ण रिंग झाली आणि कट झाली. तसा मात्र त्याने फोन रागाने बाजूला सोफ्यावर फेकला, जो सोफ्याला थटून खाली पडला. यू आर वर्ल्ड्स मोस्ट अनलकी पर्सन. जेव्हा तुला गरज असते तेव्हा कोणीच नसतं. दॅट्स इट. दिस इज द ट्रूथ ओनली. तो तसा चिडचिड करत खाली सोफ्यावर बसला आणि त्याने त्याचं डोकं गच्च दोन्ही हातात पकडलं. का केलं मी हे? चांगलं ठरवलं होतं स्वतःशी की आता पुन्हा अशा गोष्टींमध्ये अडकायचं नाहीये आणि पुन्हा मूर्खपणा करून बसलोय. काय मिळालं मला? रडकुंडीला आलेला त्याचा जीव. मुलांनी रडायचं नसतं हा एक विचार होता आणि त्याच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागलेलं. चांगलं कठोर बनवलेलं मी स्वतःला ती नव्हतीच भेटणार तर का आली आयुष्यात? का मी तिला माझ्या मनात शिरू दिलं? का? एवढ्याच बाजूला पडलेल्या त्याच्या मोबाईलवर कॉल येऊ लागला. पाहतो तर त्या दुर्वाचा कॉल येत होता. त्याने बाजू दिला पण मोबाईल काही हातात घेतला नाही. कोणाचीच सवय नको लावायला, अगदी दुर्वाचीही नको. ती तिच्या आयुष्यात बिझी आहे. मी का विचार करावा की तिनं मी हाक मारली की यावं? का? तुझ्यासारख्या कपाळकरंट्या माणसासोबत कोणीच नसणार हे तुझं फेट आहे. एवढ्यात डोरबेल वाजली. आता कोण आलं असेल? त्याने चेहरा नीट केला आणि जाऊन डोर थोडंच उघडलं आणि फटीतून पाहिलं तर सुनीता मेड होती. आज नाही बनवायचंय जेवण, तुम्ही उद्या सकाळी या. तो तसाच फटीतून पाहत बोलला. ठीक आहे साहेब म्हणत ती निघून गेली आणि तो आता आत आला. दुर्वाचा कॉल एकदा येऊन कट झाला होता मघाशी, पण ती पुन्हा करू लागली होती कारण फोन अजूनही वाजत होता. फोन उचल अर्जुन. अरे मी मीटिंगमध्ये होते म्हणून उचलता आला नाही. तिचा वर मेसेजही फ्लॅश होताना दिसत होता. मग मात्र त्याने यावेळी फोन उचलला आणि फोन उचलताच शक्य तितक्या नॉर्मल आवाजात तिला म्हणाला, हा दुर्वा बोल ना.
अरे बोल, काय तू कॉल केला होतास कधी नव्हे ते चक्क. बोल, आज माझी कशी आठवण काढलीस? काय नाही ग, सहजच. सहजच म्हणजे नक्कीच हे सहज नाहीये. तू बोल, कसा आहेस? अरे काय म्हणते तुझी अक्षया? तिच्याच बद्दल बोलायचंय ना तुला? सांग ना, कुठवर आलं तुमचं? का तिला प्रपोज वगैरे केलंस आज? तिने नेमकेच ते प्रश्न विचारायला सुरुवात केली जेव्हा त्याला आता बोलायचं नव्हतं. त्याने घट्ट डोळे मिटून घेतले. जिचा विषय नको तोच पुढे आलाय पाहून. अरे बोलतोयस ना अर्जुन, आर यू देअर? हो मी आहे. अरे मग मी काय विचारते, बोल ना काहीतरी. दुर्वा, मी आधीच सांगितलंय, तिच्यात आणि माझ्यात काही नाहीये, ना कधी असेल. सो आपण तो विषय नाही बोलूया, ओके? अर्जुन, तू असं का बोलतोय? काय झालंय? तिचा आवाज आता बदलला आणि बहुतेक आता तिलाही समजलं होतं की नक्कीच याचं काहीतरी बिनसलंय, कारण त्याचं उलट वागणं असंच तर होतं. तो कधीच सरळ बोलत नसायचा. बोलायचं नाही म्हणजे त्याच विषयावर बोलायचंय हा अर्थ फक्त दुर्वा जाणत होती. आणि अर्जुन हैराण होता की यार, तिला प्रत्येक वेळी कसं काय एवढं समजतं, जरी तो प्रयत्न करत होता तिच्यापासून सगळं लपवण्याचा. अर्जुन, काय झालं? बोल ना प्लीज. मला माहिती आहे तू ठीक नाहीयेस. बोल आता. पुढून तिचा आवाज आला. असं काही नाहीये दुर्वा, मी चांगला ठणठणीत आहे, मला काही फरक पडत नाही. सो फार काही विशेष नाहीये. तिचं आणि समीरचं लग्न ठरतंय. तसंही शी डिझर्व समथिंग नाईस पर्सन दॅन मी, आणि मी खुश आहे. ओ रिअली? तू खुश आहेस का? बरं, पटलं हा मला लगेचच. आणि काय म्हणालास? तुझ्यापेक्षा चांगला पर्सन ती डिझर्व करते? म्हणजे समीर तुझ्याही पेक्षा चांगला आहे? ओह वाव, हे मला माहिती नव्हतं. बरं झालं सांगितलंस. अरे यार दुर्वा, तरी मी तुला म्हणाले होते की हातपाय चालव, निघाला असशील तू कासवाच्या गतीने, मग हेच होणार ना. ती चिडून म्हणाली. दुर्वा, माझं डोकं खाऊ नकोस, माझा ऑलरेडी मूड नाहीये. हेच तर ना, आलं ना आता खरं बाहेर. आणि म्हणे आय एम हॅपी, मला सांगतोय, आणि म्हणून कॉल केला होतास ना मला. मग ताकाला येऊन भांडं लपवण्याची काय गरज आहे तुला? यार दुर्वा, तू माझा मूड आणखी घालवणार आहेस का यार? तो पुन्हा संतापून म्हणाला. तशी ती काही वेळ गप्प राहिली. काही क्षण शांततेत गेला आणि मग ती म्हणाली, मग आता काय करणार आहेस? चिडचिड का स्टाफवर करणार आहेस उद्या? नाही, त्यापेक्षा एक काम कर, तू ना तिच्या लग्नाला जा मस्तपैकी सूट वगैरे घालून. तिला वाटलं पाहिजे आपण चुकलो, याला नाही म्हटलो म्हणून. दुर्वा, काही काय मूर्खासारखं बोलतेस? अरे मग काय बोलू, मला असंच बोलता येतं. आधी मूर्खपणा करायचा आणि मग बसायचं रडत. यार काय मूर्खपणा केला मी? तुला माहितीये मला नाही जमत असं. समोरचा व्यक्ती काय विचार करतो हे तर कळायला हवं. मी रिकामा नाही प्रत्येक वेळेस अपमान करून घ्यायला. मग आता बस, तोच एक उपाय आहे. मी फोन ठेवतोय, बाय. म्हणत त्याने खरंच सरळ फोन कट करून टाकला आणि पुन्हा सोफ्यावर फेकला. हाच तर फरक होता दुर्वात. ती मस्त बेस्टी होती त्याची, पण अशा प्रसंगात त्याला शांत करण्याऐवजी त्याला आणखीनच राग आणून द्यायची. आताही तसंच झालेलं. आणि आता मात्र अर्जुनने सरळ फोन सायलेंटवर केला आणि तिथंच हॉलमध्ये चार्जिंगला लावला आणि सरळ बेडरूममध्ये येऊन फ्रेश व्हायला गेला. आजचा भाग इथं संपलेला आहे. दुर्वानं चांगलं चिडवून दिला अर्जुनला. तसंही अर्जुनची चूक होतीच म्हणा, पण डोंट वरी. तरी सुद्धा हे विसरू नका की गोष्टीतल्या कासवाप्रमाणे हळूवार आणि कन्सिस्टन्सीने चालणारे व्यक्ती कधी हरत नसतात. आपला अर्जुन सुद्धा हरणार नाहीये. बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत राहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.